नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं। 8 एप्रिल 2025 सेकंड शिफ्टमध्ये विचारण्यात आलेला जेई मेन 2025चा पेपर या ठिकाणी आपण बघत होतो। आतापर्यंत आपण पहिले 12 प्रश्न बघितलेले आहेत। प्रश्न क्रमांक 13वा या ठिकाणी बघा, वेक्टर लाईन अँड प्लेन या टॉपिकचा हा प्रश्न आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे रेडियस ऑफ द सर्कल। बघा या ठिकाणी जर प्रश्न वाचाल तर लक्षात येईल की आपल्याला 2 लाईन दिलेल्या आहेत आणि त्यानंतर म्हटलंय डिस्टन्स 1/√6 आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे रेडियस ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट्स। हे 3 पॉइंट दिलेले आहेत, याच्यामधून जाणारी आपल्याला या ठिकाणी रेडियस कॅल्क्युलेट करायचं आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी जर 2 लाईन म्हणाल, पहिली लाईन कोणती आहे तर x-1/2 इक्वल टू y-2/3 इक्वल टू z-3/4। या लाईनला जर आपण आता हा फॉर्म दिलेला आहे कार्टेशियन फॉर्म, याला जर आपण वेक्टर फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करणार तर बघा लक्षात घ्या, या ठिकाणी आपल्याकडे a1 आणि b1 पहिली लाईन आहे म्हणून आपण त्याला 1 म्हणूया, ठीक आहे। तर या ठिकाणी a आणि b च्या व्हॅल्यू काय असतील तर a साठी काय आहे बघा लक्षात घ्या, तर 1, 2, 3 हे पॉइंट आपल्यासाठी असतील a, जे 2, 3, 4 आहेत तर ते असतील आपल्यासाठी b। ओके, म्हणजेच काय, आपल्याकडे हा जो काही फॉर्म दिलेला आहे हा कोणता फॉर्म आहे तर हा कार्टेशियन फॉर्म आहे 2 लाईनचा। आता जर आपल्याला त्याचं कन्वर्जन वेक्टर फॉर्म मध्ये करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय घेतो, लाईनचं इक्वेशन इज इक्वल टू a प्लस लॅम्बडा b। ओके, अशा पद्धतीने घेतो। आता ही पहिली लाईन आहे म्हणून आपण याला a1 आणि b1 म्हणूयात। आता ही एक दुसरी लाईन दिलेली आहे बघा। ओके, ही दुसरी लाईन जी दिलेली आहे सांगा काय आहे त्या लाईनचं इक्वेशन, x मायनस लॅम्बडा बाय 3, त्यानंतर y-4/4 इक्वल टू z-5/5। तर सांगा ही दुसरी लाईन आहे म्हणून हिला आपण a2 आणि b2 म्हणूयात। ओके, सांगा a2 साठी कोण कोऑर्डिनेट आहे त्या ठिकाणी लॅम्बडा, त्यानंतर 4, त्यानंतर 5, त्यानंतर b2 साठी कोण आहे तर b2 साठी आहेत बघा 3, 4 आणि 5। आता बघा जर प्रश्नामध्ये थोडंसं व्यवस्थित बघाल, द व्हॅल्यू लॅम्बडा फॉर विच द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स, या 2 लाईनच्या मधलं डिस्टन्स 1/√6 दिलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी जर आपण फॉर्म्युला घेणार काय, हेअर शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन द लाईन्स, तर काय फॉर्म्युला आहे तर तो आहे a2 मायनस a1 डॉट b1 क्रॉस b2। ओके, आणि याची आपण घेतो मॅग्निट्यूड डिवाइड b1 क्रॉस b2 ची मॅग्निट्यूड। आता बघा a1 मायनस a2 जर आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचा असेल तर आपल्याकडे a1 आहे a2 आहे। ओके, चला घ्या या ठिकाणी हेअर a2 मायनस a1 करा कॅल्क्युलेट, काय असेल a2 मायनस a1 लॅम्बडा मायनस 1, त्यानंतर 4 मायनस 2, त्यानंतर 5 मायनस 3। नंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे b1 क्रॉस b2, b1 क्रॉस b2 घ्या या ठिकाणी b1 क्रॉस b2, b1 क्रॉस b2 काय असेल तर मॉड डिटर्मिनंट मध्ये घेतो आपण त्याला i j k। ओके, चला b1 साठी काय आहे 2, 3, 4 2, 3, 4 आणि b2 साठी आहे 3, 4, 5 3, 4, 5। चला याला कॅल्क्युलेट करा, दॅट इज i 3 5 जा 15 मायनस 4 4 जा 16। ओके, त्यानंतर मायनस j 2 5 जा 10 मायनस 3 4 जा 12 प्लस k कॅप क्रॉस करा 2 4 जा 8 मायनस 3 3 जा 9। म्हणजेच आपल्याला या ठिकाणी मिळाला बघा b1 क्रॉस b2 इक्वल टू 15 मायनस 16 दॅट इज मायनस i कॅप, हा असेल आपला मायनस जे कॅप। ओके, 10 मायनस 12 तो असेल मायनस म्हणजे मायनस मायनस प्लस, त्यानंतर के काय झाला या ठिकाणी तो झाला मायनस के कॅप। आता जर मी याची मॅग्निट्यूड घेणार दॅट इज b1 क्रॉस b2 इक्वल टू काय फॉर्म्युला आहे अंडर रूट x² प्लस y² प्लस z², म्हणजेच -1 चा स्क्वेअर प्लस 2 चा स्क्वेअर प्लस -1 चा स्क्वेअर। हे व्हॅल्यू काय मिळाले या ठिकाणी 1 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर, म्हणजे 1 + 4 + 1 दॅट इज इक्वल टू 6। चला ही व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केली तर लक्षात घ्या शॉर्टेस्ट डिस्टन्स किती दिलेला आहे आपल्याला या ठिकाणी
ते दिलेलं आहे 1/√6 इक्वल टू a2 मायनस a1 आपण कॅल्क्युलेट केला तो काय आला λ-1 कॉमा 2 कॉमा 2 ओके. याचा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे b1 क्रॉस b2 सोबत. आता b1 क्रॉस b2 काय आहे या ठिकाणी आपण हा कॅल्क्युलेट केला बघा या ठिकाणी -i प्लस 2j मायनस k ओके. आणि डिवाइड मध्ये आहे b1 क्रॉस b2 चं मॅग्निट्यूड ते किती घेतलं आपण या ठिकाणी ते घेतलं √6 आणि हे पूर्ण मॅग्निट्यूड मध्ये. आता या ठिकाणी लक्षात घ्या कॅल्क्युलेशन जर कराल तर √6 या ठिकाणी काय होईल कॅन्सल होईल. नंतर आता हे मी या ठिकाणी डायरेक्ट लिहिलं ओके. सो याला आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहित असतो वेक्टर म्हणजे i कॅप j कॅप k कॅप या फॉर्ममध्ये लिहित असतो. आता डॉट प्रोडक्ट घेत असताना एक गोष्ट नेहमी काय लक्षात घ्यायची की डॉट प्रोडक्ट हा i डॉट i 1 j डॉट j 1 आणि k डॉट k 1 होतो. बाकी सगळ्यांसोबत तो 0 होऊन जातो. म्हणजेच ह्या λ-1 ने कुणाला मल्टिप्लाय करणार मी तर ह्या -i ते आपलं मल्टिप्लाय करणार. दॅट इज या ठिकाणी काय असेल आपल्याकडे लक्षात घ्या -1 ने जर मल्टिप्लाय केलं तर हे असेल माझं 1 मायनस लॅम्बडा त्यानंतर 2 × 2 प्लस 4 नंतर 2 × 1 मायनस 2 आणि हे कशामध्ये तर मॉडमध्ये. हीच व्हॅल्यू मला या ठिकाणी मिळेल 4 + 1 5 5 - 2 3 म्हणजे 3 मायनस लॅम्बडा इज इक्वल टू 1. जर या ठिकाणी बघाल तर 3 मायनस लॅम्बडा किती मिळाला तर तो प्लस और मायनस 1 मॉडमध्ये आहे. मॉड जर आपण या ठिकाणी उडवणार तर तो काय बनेल प्लस किंवा मायनस. म्हणजेच मला या ठिकाणी काय मिळालं बघा लॅम्बडा मायनस आहे पलीकडे जाऊन प्लस होईल किंवा 3 पलीकडे पाठवा तर या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा हेअर लॅम्बडा इज इक्वल टू एकतर जर 3 जर पलीकडे गेला तर तो 4 बनेल और लॅम्बडा इज इक्वल टू बनेल 2 म्हणजेच आपण काय म्हणूयात त्याला λ1 आणि λ2. बघा आता या ठिकाणी आपल्याला कोणत्या कोणत्या व्हॅल्यू मिळाल्या तर λ1 आपण 2 म्हटलं λ2 आपण काय म्हटलं तर 4 म्हटलं. आपल्याला जे काही 3 पॉईंट दिलेत आपण त्याचा जर समजा एक ट्रायंगल म्हटला बघा कोणते कोणते पॉईंट दिलेत या ठिकाणी पॉईंट दिलेत बघा 0,0 त्यानंतर λ1 λ2 आणि तिसरा दिला λ2 λ1 म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर 0,0 नंतर 2,4 आणि 4,2 जे की आपली लॅम्बडाची या ठिकाणी व्हॅल्यू आलेल्या होत्या ओके. लॅम्बडाची आपण 2 व्हॅल्यू काढली. म्हणजे आता या ठिकाणी जर आपण लक्षात घेसाल तर बघा एक डायग्राम काढूयात आपण ओके. सो या ठिकाणी आपल्या काय लक्षात येईल की समजा हे आपले व्हर्टेक्स आहेत या लाईन्सवरती कुठे कुठे हा आहे आपला 0,0 त्यानंतर कदाचित 2,4 इथं असेल त्यानंतर कदाचित 4,2 समजा या ठिकाणी असेल ओके. जर मी हे पॉइंट जोडणार मला काय काढायचं आहे ह्या तीनही पॉइंट्स मधून जाणाऱ्या जो काही सर्कल असेल तर ह्या सर्कलचं या ठिकाणी मला रेडियस काढायचं आहे ओके. म्हणजे जर व्यवस्थित बघाल तर ही कोणती डायग्राम तयार झाली या ठिकाणी तर तो झाला सर्क्युम सर्कल तयार झाला. आता लक्षात घ्या सर्क्युम सर्कलचं रेडियस काढण्यासाठी फॉर्म्युला असतो रेडियस ऑफ सर्क्युम सर्कल इज इक्वल टू ABC अपॉन 4 × डेल्टा आणि डेल्टा आपण या ठिकाणी म्हणत असतो एरिया ऑफ द ट्रायंगलला ओके. सो या ठिकाणी जर आपण पुट करणार तर बघा लक्षात घ्या ABC म्हणजेच काय तर डिस्टन्स किंवा ज्याला आपण लेंथ ऑफ अ साइड म्हणतो ओके. सो या ठिकाणी साइडच्या आपल्याला मेजरमेंट माहित पाहिजे. बघा लक्षात घ्या साइडचे मेजर कसे 0,0 पासून 2,4 किती डिस्टन्स वरती आहे तर बघा लक्षात घ्या जर या दोघींचं डिस्टन्स जर आपण कॅल्क्युलेट करणार तर डिस्टन्स काय असेल 0 - 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0 - 4 ब्रॅकेट स्क्वेअर ही रूट मध्ये म्हणजेच 2 चा स्क्वेअर 4 चा स्क्वेअर म्हणजेच या ठिकाणी काही ते मिळेल आपल्याला तर ते मिळेल बघा √20 √20 हे व्हॅल्यू या ठिकाणी मिळालं आपल्याला तर ते काय असेल तर ते ए चं व्हॅल्यू दॅट इज √20 नंतर बीचं किती असेल ह्या 0,0 पासून हे पण तितकंच √20 त्यानंतर परत ह्या दोघांच्या मधलं डिस्टन्स 2,4 आणि 4,2 तर परत या ठिकाणी डिस्टन्स कॅल्क्युलेट करा ते आपल्याला या ठिकाणी मिळेल बघा √8 ओके. चला या ठिकाणी 3 डिस्टन्स तर आपल्याला मिळाले. नंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर नंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे बघा डिवाइड 4 × डेल्टा डेल्टा म्हणजेच काय एरिया ऑफ द ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगल आपण डायरेक्ट कॅल्क्युलेट करू 1/2 ओके. आता बघा 3 व्हर्टेक्स माहिती आहेत मला
ट्रायंगलचे तीनही व्हर्टेक्स माहीत आहेत. मग तीन व्हर्टेक्स जर माहीत असेल तर आपण काय घेत असतो त्या ठिकाणी 1 1 1. ओके, आणि त्यानंतर x1 x2 x3 y1 y2 y3. चला या ठिकाणी काय घ्यावं लागेल मग 0 2 4. या ठिकाणी काय घ्यावं लागेल 0 4 2. ओके, चला या ठिकाणी याला कॅल्क्युलेट करा. 2 1 2 2 2 4. या ठिकाणी आपल्याला मिळेल बघा √20 × √20 20 इंटू √8 ॲज इट इज डिवाइड मध्ये हा 2 मिळाला. हा चला याला कॅल्क्युलेट करा. या ठिकाणी याला ज्यावेळेस कॅल्क्युलेट करसाल तर डिटर्मिनंट सॉल्व्ह करतात सर्वांना. सो पहिले जर 0 ने घेणार तर 0 होणार, परत दुसऱ्या 0 ने घेणार तर 0 होणार. म्हणजे या ठिकाणी फक्त आपल्याला काय मिळेल तर 1. ओके, हा आणि नंतर 2 2 4 मायनस 4 4 16 या ठिकाणी मिळालं. ह्या 2 ने याला कॅन्सल करा. आपल्याला मिळेल बघा 2 10 20. √8 म्हणजेच 2 √2 डिवाइड या ठिकाणी किती मिळालं 4 मायनस 16 दॅट इज -12. याला मॉडमध्ये घ्या कारण एरिया हा निगेटिव्ह नसतो. आता जर या ठिकाणी वरती आणि खाली किती डिवाइड होईल बघा 4 ने डिवाइड होईल. 4 ने जर डिवाइड करसाल तर हा खाली झाला 3 आणि वरती किती होईल हा होईल 5. 2 कॅन्सल होईल 5√2. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे कोणती रेडियस ऑफ द सर्कल ती काय मिळाली 5√2 डिवाइड बाय 3. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. लेट द इलिप्स पास थ्रू द सेंटर C ऑफ द सर्कल. या ठिकाणी एक सर्कल दिलेला आहे कोणता x² प्लस y² मायनस 2x मायनस 4y मायनस 11 इक्वल टू 0. इलिप्स याच्या सेंटरमधून पास होतो आहे. म्हणजेच काय साधी साधी एक मोठी एक आकृती लक्षात घ्या. सपोज हा असेल आपला इलिप्स. ओके, नंतर हा इलिप्स कुठून पास होतो आहे तर या ठिकाणी जो काही सर्कलचा सेंटर आहे समजा हा आहे आपला C पॉइंट. ओके, याच्या मधून या सर्कलच्या समजा हा असेल आपला सर्कल या सर्कलच्या सेंटर मधून तो इलिप्स त्या ठिकाणी काय होतो आहे पास होतो आहे. ठीक आहे, तर आपल्याला F1 F2 बी द फोकल डिस्टन्स ऑफ द पॉइंट C ऑन द इलिप्स देन हे कॅल्क्युलेट करायचं आहे. ओके, म्हणजे या ठिकाणी काय करावं लागेल तर लक्षात घ्या हा C आहे. आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे F1 F2 म्हणजे फोकल डिस्टन्स काढायचं आहे. आता लक्षात घ्या या ठिकाणी जर हा C असेल तर फोकल डिस्टन्स काय असतं तर या ठिकाणी एक फोकस पॉइंट असतो, या ठिकाणी एक फोकस पॉइंट असतो. ओके, सो हा झाला आपला F1 आणि F2. आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे ह्या F पासूनचे C चं डिस्टन्स म्हणजे ते झालं आपल्यासाठी F1. यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे C पासून ते F2 चं डिस्टन्स ते झालं आपल्यासाठी F2. आता ते कॅल्क्युलेट कसं करायचं त्याच्यासाठी मला पहिले तर सेंटर पॉईंट माहिती पाहिजे. आता हा सेंटर पॉईंट कुणाचा आहे सर्कलचा ज्याला आपण C ने डिनोट केलंय तो सर्कलचा सेंटर पॉईंट आहे आणि तो पॉईंट त्या इलिप्स वरती आहे. मग याचा जर सेंटर पॉईंट काढायचा असेल तर ह्या इक्वेशनला काय करू कंपेअर करा. काय स्टँडर्ड इक्वेशन आहे x² प्लस y² प्लस 2gx प्लस 2fy प्लस C इज इक्वल टू 0 याच्या सोबत कंपेअर करा. कंपेअरिंग विथ धिस इक्वेशन जर कंपेअर कराल तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघा तर या ठिकाणी मिळेल 2g इज इक्वल टू -2 म्हणजेच g इज इक्वल टू किती मिळालं -1. नंतर 2f इज इक्वल टू -4 म्हणजेच f इज इक्वल टू किती मिळालं -2. त्यानंतर C इज इक्वल टू मिळालं 11. ओके, चला आता काय गोष्ट लक्षात घ्यायची आहे तर आपण याला सेंटर पॉइंट तर सेंटर पॉइंट काय असतो हेअर सेंटर ऑफ द सर्कल इज इक्वल टू काय -g, -f म्हणजेच आपल्याला काय मिळाला -g म्हणजेच 1 आणि -f म्हणजेच 2. 1, 2 हे मिळाले आपल्याला या ठिकाणी सेंटर पॉइंट. आता जर मी याची रेडियस घेणार तर सांगा रेडियस इज इक्वल टू काय फॉर्म्युला √g² प्लस f² मायनस C म्हणजेच व्हॅल्यू पुट करा 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर मायनस 11. ठीक आहे, 1 पुट करा किंवा -1 पुट करा त्याला काही हरकत होत नाही. म्हणजे -1चा जरी स्क्वेअर केला तरी ते पॉझिटिव्हच होणार आहे. तर या ठिकाणी काय येईल √16 म्हणजेच किती मिळेल तर 4 मिळेल. या ठिकाणी रेडियस किती मिळाली रेडियस मिळाली बघा 4. ओके, आणि त्यानंतर सेंटर मिळालेला आहे.
आता एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी काय होतं आहे, हा जो काही इलिप्स आहे ह्या सी मधून पास होतो आहे आणि आपल्याला सी चे पॉइंट माहीत आहे. इलिप्स सी मधून पास होतो आहे आणि सी चे पॉइंट म्हणजे सेंटर पॉइंट आपल्याला माहीत आहे. म्हणजेच काय, इलिप्सचं जे काही इक्वेशन असेल, येते लक्षात, इलिप्सचं जे काही इक्वेशन असेल ते त्या पॉइंटमुळे सॅटिस्फाय होईल. तो पॉइंट इलिप्सवरती आहे, त्या कारणामुळे जे काही इलिप्सचं इक्वेशन आहे, काय आहे इलिप्सचं इक्वेशन, घ्या इलिप्सचं इक्वेशन, तर 3x², ओके, हेअर 3x² प्लस py² इज इक्वल टू 4. हे कुणाचं इक्वेशन आहे, इलिप्सचं. इलिप्सचं इक्वेशन आहे, याचा अर्थ तिथं x आणि y ची व्हॅल्यू काय पुट करसाल, 1,2, कारण की इलिप्स त्या सर्कलच्या सेंटर पॉइंट मधून जातो आहे. म्हणजेच काय, हेअर x इज इक्वल टू 1 आणि y इज इक्वल टू 2. तर काय मिळालं सांगा, 3 1चा स्क्वेअर प्लस p 2चा स्क्वेअर इज इक्वल टू 4. म्हणजेच मला मिळालं 3 प्लस 4p इज इक्वल टू 4. हा 3 पलीकडे जाऊन होईल मायनस, 4 मायनस 3 1. म्हणजेच मला या ठिकाणी मिळेल बघा p इज इक्वल टू 1/4. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी इक्वेशन ऑफ इलिप्स काय मिळेल, हेअर इक्वेशन ऑफ इलिप्स ते काय मिळेल बघा, तर ते मिळेल या ठिकाणी 3x² प्लस p म्हणजेच 1/4 y² इज इक्वल टू 4. ओके, चला आता इलिप्सला आपण कन्वर्ट करूयात स्टँडर्ड फॉर्ममध्ये. स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजेच काय, या बाजूला पाहिजे 1, तो 4 डिवाइड आहे, मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे या ठिकाणी होईल y² अपॉन 4 × 4 16, x² अपॉन 4 आणि हा 3 जाईल डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये 4/3. याला जर इलिप्सच्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत कम्पेअर कराल, कम्पेअरिंग विथ कुणासोबत, स्टँडर्ड इक्वेशन ऑफ इलिप्स. काय असतं स्टँडर्ड इक्वेशन इलिप्सचं, x² अपॉन a² प्लस y² अपॉन b² इज इक्वल टू 1. म्हणजेच मला काय मिळेल, a² इज इक्वल टू 4/3 आणि b² इज इक्वल टू 16. ह्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी मिळतील. ओके, चला आता आपल्याला फोकल पॉईंट काढायचे आहेत. फोकल पॉईंटसाठी काय फॉर्म्युला आहे ते आपण बघू. तो फोकल पॉईंट काढण्यासाठी एकदा मला या ठिकाणी इसेंट्रिसिटी माहीत पाहिजे. काय फॉर्म्युला आहे, 1 - a² अपॉन b². करा कॅल्क्युलेट, 1 - 4/3 अपॉन 16. ठीक आहे, चला हा 4 4 जर कॅन्सल झाला तर हा 4 1 4 आणि खाली होईल 4 4 16. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल, तर 1 मायनस वरती उरला 1, खाली काय उरला 3 × 4 दॅट इज 12. म्हणजेच करा मायनस करा तर हे मिळेल आपल्याला 11/12. सो हे मिळालं आपल्याला या ठिकाणी ईचा व्हॅल्यू. आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे 6f1 f2 - r. या ठिकाणी 6 - 4 ॲज इट इज. आपल्याला जे f1 × f2 कॅल्क्युलेट करायचं आहे, तर बघा f1 साठी या ठिकाणी f1 इज इक्वल टू इसेंट्रिसिटी इंटू सेंटर पासून ते डिस्टन्स. तर ते डिस्टन्स किती असेल, b/e - 2. चला या ठिकाणी याला कॅल्क्युलेट करा. e ने जर मल्टिप्लाय कराल तर e कॅन्सल, b मायनस हा बनेल 2e. ओके, त्यानंतर f2 साठी सेम. आता f2 मोठा आहे. ओके, सो f2 या ठिकाणी खाली असेल, तर या ठिकाणचा जो काही पॉइंट आहे हे पूर्ण 2 त्याच्यामध्ये काय होईल, तो ऍड होईल. म्हणजे f2 इज इक्वल टू काय असेल, e b/e + 2. चला e ने मल्टिप्लाय जर कराल तर b + 2e या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे. आता जर f1 × f2 जर करून घ्याल तर आपल्याला बघा या ठिकाणी काय मिळेल, f1 × f2 तर तो मिळेल बघा b - 2e अनदर ब्रॅकेट b + 2e. चला b × b b² - 2 2 जा 4e² मिळालेलं आहे. चला या ठिकाणी व्हॅल्यू पुट करा. या ठिकाणी काय करू, b² - 4e². चला 6 - 4 ॲज इट इज. b² म्हणजे या ठिकाणी आपण घेतलं होतं 16 - 4 e² इज इक्वल टू आपण घेतलं होतं 11/12. चला 6 ने या ठिकाणी मल्टिप्लाय करा, 6 96 - 6 2 2 2 जर या ठिकाणी कॅन्सल झाला तर तो बनेल 22 - 4. म्हणजे या ठिकाणी किती झाला बघा, 96 - 26 दॅट इज 70. देअरफॉर 70 ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. या ठिकाणी प्रश्न वाचून घ्या. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिक वरती विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बघा जर या
क्वेश्चनसाठी आपण जर डायग्राम या ठिकाणी काढायचं म्हटलं तर या ठिकाणी कशा पद्धतीने होईल बघा. आपल्याला काय सांगितलंय, अ लाईन पासिंग थ्रू पॉइंट A,0 या पॉईंटमधून लाईन पास होते आहे. त्यानंतर मेक्स अन ॲक्यूट अँगल अल्फा विथ द पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत अल्फा अँगल क्रिएट केलेला आहे. लेट दिस लाईन बी रोटेटेड अबाउट द पॉइंट P थ्रू अन अँगल अल्फा बाय 2 इन द क्लॉकवाईज डायरेक्शन. क्लॉकवाईज डायरेक्शनने या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि काय म्हटलंय तर किती रोटेट झाली, तर ती रोटेट झाली बघा या ठिकाणी अल्फा बाय 2 इतक्या रोटेशनने. त्यानंतर मला सांगा, जर हे कंप्लीट डिस्टन्स अल्फा आहे आणि जर ती अल्फा बाय 2 इतक्या रोटेशनने जर खालच्या डायरेक्शनने गेली तर हा उरलेला अँगल किती असेल, तर तो पण ऑफकोर्स अल्फा बाय 2 असेल. ओके. त्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, इफ इन द न्यू पोझिशन द स्लोप ऑफ द लाईन, ही जी काही लाईन दिलेली आहे, म्हणजेच आपण समजा मी हिला म्हटलं L1 आणि जर हिला म्हटलं L2, तर ह्या L2 साठीचा स्लोप दिलेला आहे. तो किती दिला, तर तो या ठिकाणी दिलेला आहे बघा 2 - √3. ओके. अँड इट्स डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, डिस्टन्स फ्रॉम द ओरिजिन, ओरिजिन म्हणजे हा पॉईंट, हा 0,0 या पॉईंट पासून डिस्टन्स. आता डिस्टन्स कोणता असतं या ठिकाणी, तर आपण ते परपेंडिक्युलर डिस्टन्स या ठिकाणी कन्सिडर करत असतो. ते दिले बघा 1/√2. देन द व्हॅल्यू ऑफ, ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. बघा या ठिकाणी एक एक गोष्ट लक्षात घेताना आपण सगळ्यात सुरुवातीला काय करू, जो स्लोप दिलेला आहे त्याच्यावरून काही बनतंय का ते बघू. सांगा, स्लोपसाठी काय फॉर्म्युला असतो, स्लोपसाठी फॉर्म्युला असतो टॅन आणि अँगल विथ पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस, ज्याला आपण फक्त टॅन थिटा म्हणतो. म्हणजे या ठिकाणी काय असेल, अँगल कोण आहे पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत, दॅट इज अल्फा बाय 2. चला घ्या या ठिकाणी अल्फा बाय 2 इज इक्वल टू 2 - √3. म्हणजे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे, 2 - √3 हा काय आहे, तर हा आहे या ठिकाणी टॅनचं स्टँडर्ड व्हॅल्यू. कुणासाठी, तर ते आहे बघा टॅन 15 डिग्रीसाठी. म्हणजेच मला या ठिकाणी काय मिळालं, तर टॅन अल्फा बाय 2 इज इक्वल टू टॅन 15. जर आपण टॅन टॅन कॅन्सल केला तर अल्फा बाय 2 इज इक्वल टू काय मिळालं, अल्फा बाय 2 इज इक्वल टू 15 डिग्री. म्हणजेच मला अल्फा इज इक्वल टू किती मिळालं, तर अल्फा इज इक्वल टू मिळालं या ठिकाणी 30 डिग्री. ओके. चला, त्यानंतर आपल्याला अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ही लाईन पास होते आहे म्हणे कुठून, A,0 पासून. ठीक आहे. चला, आता मला परत या पॉइंटचं या लाईनचं डिस्टन्स दिलेलं आहे कुठून, पॉइंट पासून. कोणत्या पॉइंट पासून, ओरिजिन पासून. मग मला काय माहिती पाहिजे या ठिकाणी, जर लाईनचं इक्वेशन माहीत असेल. ओके. मला जर या ठिकाणी लाईनचं इक्वेशन माहीत असेल तर बघा या ठिकाणी लाईनचा स्लोप काय आहे, हेअर m इज इक्वल टू 2 - √3 स्लोप माहीत आहे. त्यानंतर पॉइंट माहीत आहे का, पॉइंट माहीत आहे, काय आहे A,0. ओके. मग मी त्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो. चला घ्या, हा आहे आपला पॉइंट आणि ही आहे आपला स्लोप. म्हणजे या ठिकाणी काय असेल, इक्वेशन ऑफ लाईन. चला, काय आहे इक्वेशन ऑफ लाईनचा फॉर्म्युला, y - y1 इज इक्वल टू m x - x1. चला व्हॅल्यू पुट करा, y - 0 m किती आहे 2 - √3, नंतर x - x1 किती आहे a. चला आपल्याला काय मिळेल, तर y इज इक्वल टू, ओके. चला x ने मल्टिप्लाय करा तर ते आपल्याला मिळेल बघा 2 √3x, त्यानंतर मायनस a 2 - √3. ठीक आहे. हा y इकडे प्लस आहे, पलीकडे जाऊन काय बनेल मायनस. म्हणजे या ठिकाणी आपल्याला स्टँडर्ड इक्वेशन काय मिळेल याचं, तर ते मिळेल 2 - √3x मायनस y मायनस a 2 - √3 इज इक्वल टू 0. चला, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड पॉइंट माहित आहे. डिस्टन्स बिटवीन द लाईन अँड पॉइंट, पॉइंट कोणता, तर या ठिकाणी पॉइंट आहे बघा 0,0 0,0 अँड दुसरी जी काय लाईन आहे यांच्यामधलं डिस्टन्स, तर ते डिस्टन्स किती आहे, ते डिस्टन्स आहे 1/√2 जे दिलेलं आहे. आता या ठिकाणी जर डिस्टन्सचा फॉर्म्युला वापरायचा म्हटला तर काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आहे ax1 प्लस by1 प्लस c अपॉन √a² प्लस b². आणि हे कशात घेत असतो आपण, मॉडमध्ये, म्हणजे ते व्हॅल्यू पॉझिटिव्ह असलं पाहिजे त्याच्यासाठी फक्त. ठीक आहे. चला, डिस्टन्स किती दिलं या ठिकाणी 1/√2 इक्वल टू, चला या ठिकाणी a किती आहे 2 - √3 प्लस b किती आहे, b म्हणजे y साठी, तर b आहे -1. त्यानंतर c किती आहे, तर तो आहे -a 2 - √3. ओके. चला, त्यानंतर डिवाइडमध्ये a² प्लस b².
म्हणजेच अंडर रूट 2 मायनस रूट 3चा स्क्वेअर प्लस -1चा स्क्वेअर आणि हे कशामध्ये मॉडमध्ये. हां, आता या ठिकाणी कोणते व्हॅल्यू राहिले तर या ठिकाणी राहिले x1 आणि y1च्या म्हणजे पॉईंटच्या. पॉईंट काय आहे तुमचा 0,0. ठीक आहे, 0ने मल्टिप्लाय केल्यानंतर वरती असेल फक्त मॉडमध्ये -a ब्रॅकेटमध्ये 2 मायनस रूट 3 आणि खाली बघा तर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर फॉर्म्युला वापरा. ओके, चला या ठिकाणी 4 + 3 + 1 दॅट इज 8 आणि समोर असेल 8 - 4 रूट 3 वरचा ब्रॅकेट या ठिकाणी ॲज इट इज असेल. आता लक्षात घ्या 8 - 4 या दोघांच्या मधला जर आपण 4 कॉमन घेतला म्हणजे रूटमध्ये 4. ओके, सो रूटच्या बाहेर तो डायरेक्ट त्या ठिकाणी आपण त्याला 2 करूयात म्हणजे रूटच्या बाहेर आल्याच्या नंतर तो असेल 2. ओके, म्हणजे हा 4 काढला हा 8 काढला तर त्या ठिकाणी 2 असेल. म्हणजेच काय मिळालं बघा त्या ठिकाणी 2 अंडर रूट 2 मायनस रूट 3. या ठिकाणी काय केलं आपण 4 या ठिकाणी कॉमन घेतला. तर बघा अंडर रूट 2 मायनस रूट 3 आणि वरती 2 मायनस रूट 3 दोघं सेम आहेत म्हणजे हा रूट कटेल आणि वरच्यातला एक रूट कटेल. ओके, सो जर या ठिकाणी काढला तर वरती काय राहिला फक्त 2 मायनस रूट 3. आता बघा निगेटिव्ह आहे मॉडमध्ये आहे मॉड उडवून टाकू. मॉडच्या बाहेर आल्यानंतर तो आपल्याला काय मिळेल तो पॉझिटिव्ह मिळेल. म्हणजेच काय मिळालं बघा a/2 अंडर रूट 2 मायनस रूट 3. या ठिकाणी मला व्हॅल्यू काढायचा आहे एचं. हा 2 डिवाइड आहे इकडे मल्टिप्लाय आणि 2 मायनस रूट 3 जो रूटमध्ये आहे तो त्या ठिकाणी मल्टिप्लाय आहे तो त्या ठिकाणी काय येईल डिवाइड म्हणजे एचं व्हॅल्यू आपल्याला मिळालं. आता बघा हा रूट 2 काढला वरचा एक रूट 2 काढला म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळालं तर रूट 2 अपॉन अंडर रूट 2 मायनस रूट 3. आता जो डिनॉमिनेटरमध्ये आहे आपण त्याला डिनॉमिनेटरमध्ये तसा नाही ठेवू शकत. मग काय करूयात या ठिकाणी त्याचं करू आपण रॅशनलायझेशन. त्याचं जर रॅशनलायझेशन करायचं म्हटलं तर काय करावं लागेल अंडर रूट 2 प्लस रूट 3 ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करावं लागेल. सो ते आपण केलंय बघा. म्हणजे याचं व्हॅल्यू आपल्याला मिळालं a इज इक्वल टू अंडर रूट 2. आता हा अंडर रूट 2 आणि हा अंडर रूट हे दोघं एकमेकांना मल्टिप्लाय आहे. या 2 ने जर याला मल्टिप्लाय केलं म्हणजे रूटने जर मल्टिप्लाय केलं तर रूटमध्ये काय मिळेल हा रूट ॲज इट इज आणि समोर मिळेल 2 × 2 = 4 प्लस 2 रूट 3 आणि खाली काय मिळालं a प्लस बी a मायनस बी फॉर्म्युला मिळाला. म्हणजे अंडर रूटमध्ये 2चा स्क्वेअर 4 मायनस रूट 3चा स्क्वेअर 1 म्हणजे रूटमध्ये मिळेल आपल्याला 1 आणि रूट ऑफ 1 म्हणजेच डायरेक्ट 1 मिळालं. सो ही मिळाली आपल्याला a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू अंडर रूट 4 प्लस 2 रूट 3. बघा मला जी व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे त्यामध्ये a स्क्वेअर हे व्हॅल्यू पाहिजे म्हणून मी काय करतो डायरेक्ट स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड करून घेतो. सो a स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला तो रूट कॅन्सल होईल आणि a स्क्वेअर इज इक्वल टू आपल्याला काय मिळालं तर a स्क्वेअर इज इक्वल टू 4 प्लस 2 रूट 3. आता बघा या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे 3a स्क्वेअर इंटू टॅन स्क्वेअर अल्फा मायनस 2 रूट 3. तर मी काय करतो हा 3 ॲज इट इज a स्क्वेअरच्या जागी काय असेल 4 प्लस 2 रूट 3 इंटू टॅन स्क्वेअर आणि अल्फाचं व्हॅल्यू या ठिकाणी आपण काढलं होतं बघा 30 डिग्री. या ठिकाणी लिहूयात आपण 30 डिग्री. नंतर -2 रूट 3 ॲज इट इज. तर काय मिळालं हा 4 प्लस 2 रूट 3 इंटू टॅन स्क्वेअर 30 म्हणजेच 1/√3चा स्क्वेअर. ओके, सो 1चा स्क्वेअर 1 आणि रूट 3चा स्क्वेअर 3 म्हणजे त्याला डायरेक्ट 1/3 लिहिलं चालेल -2 रूट 3 ॲज इट इज. आता बघा कॅल्क्युलेशन करा या ठिकाणी. कॅल्क्युलेशन जर कराल तर काय गोष्ट लक्षात येते आहे हा 3 कॅन्सल तर आपल्याला मिळालं 4 प्लस 2 रूट 3 आणि समोरचा -2 रूट 3 ॲज इट इज. म्हणजेच काय मिळालं बघा या ठिकाणी 2 रूट 3 जर कॅन्सल केला तर आन्सर आलं 4. देअरफॉर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. व्हेक्टर या चॅप्टरचा या ठिकाणी प्रश्न आहे बघा. लेट अल्फा इज इक्वल टू i प्लस 2j प्लस k, b is equal to 2i plus j minus k, then c bar be a unit vector in the plane of the vectors a and b, be perpendicular to a bar. ओके, जो c आहे तर तो a बारला परपेंडिक्युलर आहे. देन सच वेक्टर c कॅप इज. म्हणजे कॅल्क्युलेट काय करायचं आहे आपल्याला तर जो काही c वेक्टर आहे याचा युनिट वेक्टर कॅल्क्युलेट करायचा आहे ज्याला की आपण म्हणतो c कॅप. तर c कॅप साठी काय फॉर्म्युला आहे c बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ c बार. याचा अर्थ काय तर सगळ्यात पहिले तर मला c बार माहिती पाहिजे. ओके, चला या ठिकाणी लक्षात घ्या. या ठिकाणी पहिली कंडिशन काय म्हटली तर त्यांनी असं म्हटलंय बघा की a बार कोण आहे a बार i कॅप प्लस 2j कॅप प्लस k कॅप. बी बार सांगा बी बार काय आहे या ठिकाणी 2i कॅप प्लस j कॅप मायनस k कॅप. हे दोनही वेक्टर आणि c बार हे कोप्लॅनर आहेत. कोप्लॅनर आहेत म्हणजेच या ठिकाणी आपण c बार इज इक्वल टू a बार प्लस b बार
याला लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहू शकतो आणि लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहत असताना आपण या ठिकाणी काय घेतो तर कोणते पण आपण या ठिकाणी कॉन्स्टंट घेऊ शकतो. सपोज मी या ठिकाणी लॅम्बडा आणि गॅमा घेतला, सोपं घेऊ आपण, काय घेऊ एक्स आणि वाय घेऊ. ठीक आहे, चला समजा मी या ठिकाणी घेतलं एक्स आणि वाय, तर काय असेल या ठिकाणी ओके सी बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार. तर हे काय आहे, हे आहे त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन. त्यानंतर दुसरं अजून एक कंडिशन काय सांगितलं तर जो काही सी बार आहे तो ए बारला आहे म्हणे परपेंडिक्युलर. सी बार हा ए बारला परपेंडिक्युलर आहे, याचा अर्थ काय होईल तर सी बार डॉट ए बार दोघांचा डॉट प्रोडक्ट किती असेल 0 असेल. चला या ठिकाणी आपल्याला ए बारची व्हॅल्यू माहीत नाही म्हणा किंवा सी बारची व्हॅल्यू आपण त्यांना एकमेकांच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी लिहू शकतो. म्हणजेच काय की जर समजा मी सीच्या जागी लिहिलं एक्स ए बार प्लस वाय बी बार आणि हा डॉट ए बार ॲज इट इज इक्वल टू 0, तर ह्या ए बारने डॉट प्रोडक्ट करा म्हणजेच या ठिकाणी मिळेल बघा एक्स ए बार तर तो होईल ए बार मॅग्निट्यूडचा स्क्वेअर प्लस वाय ए बार डॉट बी बार इज इक्वल टू 0. चला ए बारची मॅग्निट्यूड काढायची आहे, तर काय असेल ए बारची मॅग्निट्यूड ऑफ ए बार, काय फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला आहे बघा अंडर रूट ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर, म्हणजेच काय 1चा स्क्वेअर प्लस 2चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर दॅट इज अंडर रूट 6. त्यानंतर जर बी बारची मॅग्निट्यूड काढायची म्हटलं तर बी बारची काय असेल मॅग्निट्यूड, तर ती असेल बी बारची मॅग्निट्यूड काढायची काही गरज राहणार नाही. ओके चला या ठिकाणी आपण डायरेक्ट घेऊन टाकू. हां या ठिकाणी काय एक्स आणि ए बारची मॅग्निट्यूड किती आली अंडर रूट 6चा स्क्वेअर प्लस वाय ॲज इट इज ए बार डॉट बी बार करा या ठिकाणी ए बार डॉट बी बार तो किती असेल तर आयचा मल्टिप्लाय आय सोबत जेचा मल्टिप्लाय जे सोबत करा या ठिकाणी आय आणि 2i म्हणजेच काय मिळाला 2, नंतर 2 हा मिळाला प्लस 2, त्यानंतर k -1 म्हणजेच हे मिळालं बघा आपल्याला 3. तर या ठिकाणी काय मिळालं 3 इज इक्वल टू 0 म्हणजेच हे इक्वेशन या ठिकाणी काय मिळालं आपल्याला 6x प्लस 3y इज इक्वल टू 0. ठीक आहे, म्हणजेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो y इज इक्वल टू हा पलीकडे जाऊन -6 आणि 3 त्याला डिवाइड होईल म्हणजेच -2x आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. ठीक आहे, चला आता आपल्याला या ठिकाणी कॅल्क्युलेट काय करायचं आहे तर व्हेक्टर सी काढायचा आहे. मग व्हेक्टर सी काढण्यासाठी या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो तर सी बारचं व्हॅल्यू काय होतं तर ते होतं या ठिकाणी एक्स ए बार प्लस वाय बी बार. मग काय करू आपण एक्स आणि वाय, एक तर एक्सच ठेवू किंवा वायच ठेवू. ओके चला या ठिकाणी एक्स ए बार प्लस वायच्या जागी काय पुट करू तर -2x बी बार. ठीक आहे, म्हणजे हा मिळाला आपल्याला सी बार. तर सी बार इज इक्वल टू काय मिळेल आपण याच्यातला एक्स घेऊ कॉमन, एक्स जर कॉमन घेतला तर आपल्याला काय मिळाला ए बार -2 बी बार म्हणजेच सी बार इज इक्वल टू मिळेल बघा एक्स ए बारची व्हॅल्यू काय आहे आय प्लस 2j प्लस के -2, बी बारची व्हॅल्यू काय आहे 2i प्लस j मायनस के. सी बार इज इक्वल टू एक्स. हां या ठिकाणी बघा 2 2 जा 4 हा होईल -4i इन प्लस आय तर तो मिळाला मला -3i. त्यानंतर 2j आणि -2j जे या ठिकाणी कॅन्सल होईल. नंतर k आणि हा मायनस हा काय होईल तर +2k प्लस k तर हा आपल्याला मिळाला या ठिकाणी +3k कॅप. 3 जर मी कॉमन घेतला तर सी बार इज इक्वल टू काय मिळाला सांगा -3 जर कॉमन घेतला तर या ठिकाणी काय मिळाला -i कॅप प्लस k कॅप. म्हणजे जर ऑप्शन बघाल तर आय आणि के मध्येच पाहिजे, आय आणि के आय के आय. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे, पण या ठिकाणी आपण युनिट वेक्टर काढूनच बघू. तर युनिट वेक्टर काय असेल या ठिकाणी बघा हेअर सी कॅप इज इक्वल टू सी बार अपॉन मॅग्निट्यूड ऑफ सी बार. सी बार काय आहे आपला 3x आणि आय कॅप प्लस के कॅप. ठीक आहे अपॉन. आता याचा जर आपल्याला युनिट वेक्टर काढायचा आहे तर युनिट वेक्टरसाठी काय करावं लागेल या ठिकाणी तर युनिट वेक्टरसाठी 3x ने मल्टिप्लाय करा म्हणजेच काय असेल -3x आय कॅप प्लस 3x के कॅप. ठीक आहे, चला अंडर रूट काय घेत असतो आपण 3xचा स्क्वेअर प्लस या ठिकाणी के साठी 3xचा स्क्वेअर आणि y तर 0 आहे तर त्याच्यामुळे तो सोडून द्या. काय मिळालं या ठिकाणी सांगा 3x - आय कॅप प्लस
के कॅप आणि डिनॉमिनेटरमध्ये बघा 9x स्क्वेअर 9x स्क्वेअर तर ते मिळेल आपल्याला 18x स्क्वेअर आणि 18x स्क्वेअर 18x स्क्वेअर म्हणजेच आपण त्याला काय करू शकतो तर 2 × 9x स्क्वेअर लिहू शकतो. म्हणजेच या ठिकाणी बघा सी कॅप इज इक्वल टू हा 3x ॲज इट इज. हां इथं जर याला लिहिलं मी 2 × 9x स्क्वेअर तर काय होईल √2 ॲज इट इज असेल. ठीक आहे √2 ॲज इट इज असेल आणि त्या 9x स्क्वेअर तर त्याचं स्क्वेअर रूट काय निघेल त्या ठिकाणी सांगा तर ते निघेल 3x आणि समोरचा -i + k ॲज इट इज. 3x जर कॅन्सल झाला तर सी कॅप काय मिळाला आपल्याला तर तो मिळाला 1/√2 ब्रॅकेट i कॅप + k कॅप. दॅट्स वाय ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन या टॉपिकचा या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. बघा लक्षात घ्या या ठिकाणी विचारले कॉट इनवर्स रूट ऑफ 1 + tan स्क्वेअर 2 -1 / tan of 2 मायनस कॉट इनवर्स रूट ऑफ 1 + tan स्क्वेअर 1/2 + 1 / tan of 1/2. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की जे काही रूटमध्ये दिलेलं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच मी काय करू शकतो या ठिकाणी जो 1 + tan स्क्वेअर आहे तर मी त्याला काय लिहिणार तर मी त्याला लिहिणार सेक थिटा. ओके आता सेक थिटा तर लिहिणार मात्र या ठिकाणी तो आहे रूटमध्ये. आता रूटमध्ये आहे याच्या कारणामुळे रूट काढल्याच्या नंतर आपण काय करतो रूट काढल्याच्या नंतर आयदर त्याला पॉझिटिव्ह घेतो किंवा निगेटिव्ह घेतो. मग याला मी पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं तर बघूयात आपण. ठीक आहे तर सगळ्यात पहिले तर आपण काय करू 1 + tan स्क्वेअरच्या जागा आपण लिहू सेक स्क्वेअर. आता सेक स्क्वेअर लिहिलं आणि त्याचा रूट जर घेतला तर तो काय असेल सेक थिटा असेल. मग तो सेक थिटा काय तर तो पॉझिटिव्ह असू शकतो किंवा निगेटिव्ह हे असू शकतो. या ठिकाणी मी त्याला घेतलं बघा या ठिकाणी रूटमध्ये. ठीक आहे आता रूटमध्ये आपण याला घेतलेलं आहे त्यानंतर आपण याला काय करणार तर पॉझिटिव्ह घ्यायचं की निगेटिव्ह घ्यायचं तर ते ठरवायचं कसं बघा सेक ऑफ 2 आहे. आता सेक ऑफ 2 आहे मग जो 2 दिलेला आहे किंवा या ठिकाणी आपण ज्याला 2 म्हणतो आहोत तर तो 2 या ठिकाणी काय आहे तर तो 2 आहे रेडियनमध्ये. आपल्याला ज्या वेळेस या ठिकाणी याच्यावरती कोणतंच साईन दिलेलं राहत नाही आपण त्याला कन्सिडर करतो रेडियन. मग रेडियन आता 2 रेडियन म्हणजे किती तर 2 रेडियन बघा आपण 0 त्यानंतर काय घेत असतो या ठिकाणी तर हा असतो आपला π/2 आणि हा असतो आपला पाय. आता पाय म्हणजे किती तर तो असतो 3.14. ओके आणि हा π/2 जर आपण म्हणणार तर 1.5 म्हणजे हा 2 रेडियन कुठे आहे तर 90 पेक्षा मोठा बट पायपेक्षा छोटा म्हणजे तो असेल आपला सेकंड क्वाड्रंटमध्ये. सेकंड क्वाड्रंटमध्ये असल्या कारणाने आपण याला निगेटिव्ह घेणार. ओके आणि हा जो हाफ आहे तर आपण त्याला पॉझिटिव्ह घेणार. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला मिळेल कॉट इनवर्स सेक मिळाला निगेटिव्ह बाकी टर्म्स ॲज इट इज मायनस कॉट इनवर्स सेक मिळाला पॉझिटिव्ह. ओके चला आता या ठिकाणी जो सेक -1 जे मिळालेलं आहे तर आपण त्याला काय करू एक साईन कॉसमध्ये कन्वर्ट करण्याचा ट्राय करू. या ठिकाणी तर बघा कॉट इनवर्स यांच्यातला मायनस घेऊ कॉमन आणि सेकला काय लिहू तर त्याला लिहू बघा 1/cos + 1 ॲज इट इज मायनस कॉमन घेतल्यामुळे साईन चेंज होईल साईन अपॉन कॉस. त्यानंतर समोर मायनस कॉट इनवर्स नंतर इथं बघा 1/cos 1/2 + 1 आणि खाली काय मिळेल तर साईन अपॉन कॉस. ओके चला या ठिकाणी बघा वरती दोघांची ॲडिशन करा म्हणजेच कॉस कॉस काय होईल कॅन्सल होईल. तर आपल्याला काय मिळालं बघा कॉट इनवर्स मायनस तर वरती मिळालं 1 + cos 2 आणि खाली साईन 2. त्यानंतर मायनस कॉट इनवर्स त्यानंतर हे मिळेल आपल्याला 1 + cos 1/2 आणि अपॉन खाली मिळेल साईन 1/2. ओके दोघांचे ॲडिशन करून त्याचा कॉस आणि खालच्याचा कॉस या ठिकाणी कॅन्सल होईल. आता बघा या ठिकाणी काय करू शकतो आपण तर जर आपल्याकडे असेल काय कॉट इनवर्स मायनस थिटा तर आपण त्याला काय करत असतो त्याला करतो आपण पाय मायनस कॉट इनवर्स थिटा. ओके सो हा निगेटिव्ह आपण या ठिकाणी उडवून टाकू म्हणजे या ठिकाणी काय घ्यावं लागेल आपल्याला पाय मायनस कॉट इनवर्स आणि हा समोरचा कॉट इनवर्स ॲज इट इज. ठीक आहे चला ज्या वेळेस आपल्याला हा फॉर्म मिळतो कोणता तर 1 + cos अपॉन साईन 1 + cos अपॉन साईन तर त्यावेळेस आपण काय करायचं डायरेक्ट त्या ठिकाणी घ्यायचं कॉट आणि अँगलचा हाफ. अँगलचा हाफ म्हणजे या ठिकाणी मिळेल 1 या ठिकाणी पण परत तेच बघा तोच फॉर्म मिळाला 1 + cos अपॉन साईन तर तेच घ्यायचं या ठिकाणी काय घ्यायचं कॉट आणि अँगलचा हाफ.
ठीक आहे. आता बघा कसं येईल तुम्हाला एका कोणत्यासाठी पण सांगतो. सपोज हे थोडंसं क्रिटिकल वाटतंय तर याचं सांगू. बघा या ठिकाणी काय करायचं, 1 प्लस कॉस, 1 प्लस कॉससाठी आपण काय घेत असतो, तर आपण घेत असतो 2 कॉस स्क्वेअर, चला, आणि अँगलचा घेत असतो हाफ म्हणजेच 1/4. त्यानंतर साईनचा या ठिकाणी हाफ अँगल फॉर्म्युला वापरा, म्हणजेच काय मिळेल 2 इंटू साईन इंटू कॉस, आणि अँगलचा घेत असतो आपण हाफ 1/4. 2 2 कॅन्सल, याच्यातला एक कॅन्सल, हा कॉस कॅन्सल, म्हणजेच काय उरलं आपल्याकडे कॉस अपॉन साईन, आणि 1/4 कॉस अपॉन साईन दॅट इज कॉट, आणि अँगलचा हाफ. म्हणजेच काय कायमसाठी लक्षात ठेवा 1 प्लस कॉस अपॉन साईन असा जर फॉर्म मिळाला, फक्त त्या कंडिशनमध्ये काय की हे दोघांचे अँगल सेम पाहिजे, तर काय करायचं कॉट घ्यायचं आणि जो काय अँगल आहे त्याचा हाफ घ्यायचा. ओके, दॅट्स इट. त्यानंतर 1 प्लस कॉस तेच घ्यायचं, कॉट घ्यायचं, अँगलचा हाफ घ्यायचा. चला या ठिकाणी आपल्याला काय मिळालं, तर पाय ॲज इट इज, आणि त्यानंतर समोर मायनस कॉट इनवर्स कॉट कॅन्सल, हे मिळालं बघा आपल्याला या ठिकाणी 1 मायनस या ठिकाणी कॉट इनवर्स कॉट कॅन्सल, तर हे मिळालं आपल्याला या ठिकाणी 1/4. चला हा पाय, ठीक आहे, दोघांच्या मधला जर मी मायनस कॉमन घेणार तर 1 प्लस 1/4, म्हणजे या ठिकाणी हे काय मिळणार पाय मायनस 1 प्लस 1/4 करा, तर ते मिळेल आपल्याला 5/4. देअरफॉर ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. कॉम्प्लेक्स नंबर आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन यांचा या ठिकाणी कंबाईन कन्सेप्ट विचारलेला आहे. या ठिकाणी काय दिलंय 1 प्लस 10 आणि रियल पार्ट, ओके, तो किती दिलाय 2 कॉस थिटा प्लस आय साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस 3i साइन थिटा इक्वल टू 0. या ठिकाणी लक्षात घ्या हा 1 पलीकडे जाऊन मायनस बनेल आणि 10 त्याला पलीकडे जाऊन काय करेल तर डिवाइड करेल, म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळणार, तर आपल्याला मिळणार रियल पार्ट ऑफ, ओके, कुणाचा 2 कॉस थिटा प्लस आय साइन थिटा अपॉन कॉस थिटा मायनस 3i साइन थिटा, याचा रियल पार्ट आपल्याला काय मिळेल, तर तो मिळेल -1/10. आता या ठिकाणी आपल्याला करायचं काय आहे, जो नंबर आहे त्याचं करा या ठिकाणी रॅशनलायझेशन. ठीक आहे, आपल्याला रिअल सोबत रिअल, इमॅजिनरी सोबत इमॅजिनरी इक्वेट करावं लागेल ना. मग हा काही कॉम्प्लेक्स नंबरचा फॉर्ममध्ये आहे का, पूर्ण नंबर नाही, कारण की या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो आपल्याला चालणार नाही. मग काय करा, तर त्याचं रॅशनलायझेशन करा. रॅशनलायझेशन काय बनेल, कॉस थिटा प्लस 3i साइन थिटा डिवाइडमध्ये परत तेच कॉस थिटा प्लस 3i साइन थिटा. याचा अर्थ आपल्याला काय मिळेल बघा बरं, या ठिकाणी रिअल पार्ट ऑफ कुणाचा, याचा. ओके, चला करा a प्लस बी ए मायनस बी, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल कॉस स्क्वेअर थिटा. ओके, त्यानंतर 3 3 9 आय स्क्वेअर मायनस 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 प्लस, दॅट्स इट. आणि हा मिळाला बघा आपल्याला साइन स्क्वेअर थिटा. चला वरती काय करा, मल्टिप्लाय करा. आता मल्टिप्लाय कशाने करा, तर 2 कॉसने मल्टिप्लाय करा, ते मिळालं बघा आपल्याला 2 कॉस स्क्वेअर थिटा. त्यानंतर प्लस 3 2 6i साइन थिटा कॉस थिटा. ओके, त्यानंतर समोर काय मिळेल, समोर मिळेल आय साईनने मल्टिप्लाय करा, तर ते मिळालं आय साइन थिटा कॉस थिटा. त्यानंतर प्लस 3i स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा डिवाइड इक्वल टू -1/10. ठीक आहे, चला या ठिकाणी काय करूयात, तर ॲडिशन करा 2 कॉस स्क्वेअर थिटा आणि 3i साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे रिअल शेजारी घ्या, इमॅजिनरी शेजारी घ्या. तर काय रिअल पार्ट ऑफ हा जो काही डिवाइडमध्ये आहे कोण, कॉस स्क्वेअर थिटा प्लस 9 साइन स्क्वेअर थिटा, तो ॲज इट इज प्लस. बघा या ठिकाणी लक्षात घ्या 2 कॉस स्क्वेअर थिटा, त्याच्या शेजारी कोण असेल रिअल, तर रिअल कोण आहे 3, तो बनला मायनस, कारण आय स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर थिटा. हां, आता इमॅजिनरी कोण 6i आणि आय, हा झाला आपला 7i साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन हा ॲज इट इज कोण कॉस स्क्वेअर थिटा प्लस 9 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू -1/10. आता या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे, आपल्याला रिअल पार्ट घ्यायचा आहे फक्त. तर रिअल पार्ट हा रिअल सोबत त्या ठिकाणी काय करा, इक्वेट करा. तर हा सोडूनच द्या, इमॅजिनरी आपल्याला काही घेणं नाही. मग रिअल सोबत रिअल जर इक्वेट करसाल तर रिअल कोण आहे या ठिकाणी आहे बघा 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 3 साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस 9 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू -1/10. चला क्रॉस मल्टिप्लाय करा, 10 ने मल्टिप्लाय करा, दॅट इज
20 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 30 साइन स्क्वेअर थिटा इक्वल टू -1 ने मल्टिप्लाय करा, हा मिळाला बघा मायनस कॉस स्क्वेअर थिटा आणि हा मिळाला -9 साइन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, चला हा -9 साइन स्क्वेअर थिटा पलीकडे राहू द्या, हा -30 आहे तो पलीकडे जाऊन काय करा प्लस करा, म्हणजेच काय 30 साइन स्क्वेअर थिटा -9 तर ते मिळालं बघा 21 साइन स्क्वेअर थिटा. हा 20 कॉस स्क्वेअर थिटा, हा मायनस इकडे झाला प्लस, 20 आणि 1 21 21 कॉस स्क्वेअर थिटा. ठीक आहे, 21 या ठिकाणी कॅन्सल झाला, या ठिकाणी कॉस स्क्वेअर पलीकडे डिवाइड मध्ये पाठवा, म्हणजेच काय 1 = साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू आपल्याला मिळालं बघा टॅन स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो, हेअर टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 म्हणजेच काय आहे तर त्याला आपण टॅन स्क्वेअर π/4 म्हणू शकतो. ओके, दॅट्स इट. आपल्याला करायचं काय आहे, आपल्याला जितक्या काही थिटाच्या व्हॅल्यू निघतील त्या सगळ्या थिटाच्या व्हॅल्यूचं या ठिकाणी समेशन करायचं आहे, सिग्मा दिलेला आहे, समेशन करायचं आहे. मग चला या ठिकाणी थिटाच्या सगळ्या व्हॅल्यू काढा, म्हणजे या ठिकाणी काय मिळेल बघा, जर जनरल सोल्युशन कधी म्हणाल, ठीक आहे, किंवा प्रिन्सिपल सोल्युशन जर का कधी म्हणाल, आपल्याला घ्यायचं तर या ठिकाणी काय आहे प्रिन्सिपल सोल्युशनच घ्यायचं, कारण की दिलं काय की या ठिकाणी थिटा दिला बघा 0 पासून ते 2π पर्यंत. ठीक आहे, तर या ठिकाणी घ्या काय असेल तर फॉर्म्युला काय आहे, टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू π/4 टॅन स्क्वेअर π/4 मिळाला, म्हणजे थिटा इज इक्वल टू आहे बघा n π प्लस ऑर मायनस π/4. ठीक आहे, मग या ठिकाणी यांच्या जागी वेगवेगळ्या व्हॅल्यू पुट करा, तर आपल्याला त्या व्हॅल्यू मिळतील बघा π/4 3π/4 5π/4 7π/4. ठीक आहे, पहिला क्वाड्रंट, दुसरा, तिसरा आणि चौथा क्वाड्रंट. ठीक आहे, व्हॅल्यू काय आहे 0 पेक्षा मोठी 2π पेक्षा छोटी. 9π/4 पण सॅटिस्फाय करेल, पण आपण घेऊ नाही शकत कारण आपल्याला दिलंय फक्त 2π पर्यंत. ठीक आहे, 2π पेक्षा मोठं नको. मग या ठिकाणी काय करायचं आहे तर समेशन ऑफ थिटा बिलॉंग्स टू ए थिटा स्क्वेअर करायचं आहे, म्हणजेच काय तर आपल्याला थिटाच्या कोणत्या कोणत्या व्हॅल्यू मिळाल्या, काय काय मिळाल्या सांगा, π/4 चा स्क्वेअर प्लस 3π/4 चा स्क्वेअर प्लस 5π/4 चा स्क्वेअर प्लस 7π/4 चा स्क्वेअर. ओके, चला या ठिकाणी काय मिळेल तर काय कॉमन घेऊ, पाय स्क्वेअर कॉमन घेऊ. चला पाय स्क्वेअर घेतला कॉमन, डिवाइड 4 चा स्क्वेअर 16 कॉमन घेऊ. चला मग रूटमध्ये काय सॉरी ब्रॅकेटमध्ये काय होईल, इथला पाय गेला 1 प्लस 3 चा स्क्वेअर प्लस 5 चा स्क्वेअर प्लस या ठिकाणी 7 चा स्क्वेअर 49. ओके, 4 चा स्क्वेअर आणि पायचा स्क्वेअर या ठिकाणी घेतला कॅन्सल, म्हणजेच काय मिळालं बघा पाय स्क्वेअर अपॉन 16 इंटू करा ॲडिशन करा, 1 आणि 9 10 10 आणि 25 35 35 आणि 49 84 84. असा कोणता नंबर आहे का ज्याने 84ला पण डिवाइड होतं आणि त्याने 16ला पण डिवाइड होतं, तर होतं बघा 4ने जर डिवाइड कराल तर ते काय मिळेल आपल्याला 4 काढला तर खाली राहिला 4, वरती राहिला पाय स्क्वेअर आणि याला जर 4ने केलं तर 21 21 पाय स्क्वेअर बाय 4, therefore 21/4 पाय स्क्वेअर. therefore ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. कॉम्प्लेक्स नंबर आणि मॅट्रिक्स ह्या 2 चॅप्टरचा या ठिकाणी कंबाईन कन्सेप्ट दिलेला आहे बघा. आपल्याला 2 मॅट्रिक्सचा या ठिकाणी मल्टिप्लाय दिलेला आहे बघा. या मॅट्रिक्सने या मॅट्रिक्सला जर मल्टिप्लाय करावं तर काय मिळेल बघा. पहिले तर काय करत असतो आपण मल्टिप्लाय, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. ओके, सो या ठिकाणी काय मिळेल आपल्याला 4ab ने मल्टिप्लाय करा तर ते मिळेल बघा आपल्याला पहिलं इक्वेशन मिळेल 4 × 1. ओके, त्यानंतर -a, त्यानंतर -2b इज इक्वल टू डायरेक्ट कम्पेअर करा 0. ठीक आहे, म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो तर याला आपण म्हणू शकतो a + 2b इज इक्वल टू 4, इक्वेशन नंबर 1. त्यानंतर दुसरं काय मिळेल, चला 4 ने मल्टिप्लाय करा, 4 × 16, नंतर -a, नंतर -14b इज इक्वल टू 0. म्हणजेच काय इक्वेशन मिळालं बघा या ठिकाणी a + 14b इज इक्वल टू 64. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. त्यानंतर तिसऱ्याला मल्टिप्लाय करा, 4 ने मल्टिप्लाय करा, 13 × 4 = 52 प्लस 2a नंतर -8b इक्वल टू 0. ठीक आहे, चला या ठिकाणी काय मिळालं, डायरेक्ट काय करा 2 ने डिवाइड करून टाका, म्हणजे या ठिकाणी मिळेल बघा a -4b इक्वल टू
2 केलं तर हे मिळेल 26 आणि 26 पलीकडे जाऊन होईल मायनस. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. चला कोणतं पण इक्वेशन घ्या, 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, लिनियर इक्वेशन मिळालेलं आहे. लिनियर इक्वेशनला कसं सॉल्व्ह करायचं माहिती आहे सगळ्यांना. समजा मी जर घेतलं 1 आणि 3 घेतलं समजा, ठीक आहे. 1 आणि 3 थोडंसं सोपं, किंवा 1 आणि 2 कोणतं पण घ्या. समजा a + 2b = 4. ओके. आणि जर समजा तिसरं घेतलं a - 4b = -26. तर दोघांचं काय करावं लागेल या ठिकाणी, दोघांची करावं लागेल सबट्रॅक्शन. ठीक आहे. चला सबट्रॅक्शन केलं तर सगळ्यांची साईन काय होतील, चेंज होतील. चला a काढला, 2b 4b 6b = 4 आणि 26 दॅट इज 30. दॅट्स वाय b = 30/6 5 मिळेल बघा. बीचं व्हॅल्यू जर 5 मिळालं तर काय करा, कशात बी पुट करा, 1 मध्ये पुट करा किंवा 2 मध्ये पुट करा. सपोज मी 1 मध्ये केलं तर a + 2 5 = 4 म्हणजे a काय मिळेल, तर ते मिळेल मला 4 - 10. दॅट्स वाय a -6. ठीक आहे. चला ह्या दोन व्हॅल्यू तर मिळाल्या. लेट अल्फा बी अ सोल्युशन ऑफ द x² + x + 1 = 0. म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो की अल्फा इज अ क्यूब रूट ऑफ द युनिटी. म्हणजे या ठिकाणी अल्फा, याला ओमेगा घ्या, अल्फा स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर, म्हणजे कोणती पण व्हॅल्यू घ्या, या ठिकाणी काही फरक पडत नाही. ठीक आहे. चला कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. या ठिकाणी जर आपण व्हॅल्यू पुट करणार तर काय मिळेल बघा. आता बघा या ठिकाणी काय करू, जसं की आपण ओमेगा स्क्वेअर याची प्रॉपर्टी बघितलेल्या आहेत. याच्या प्रॉपर्टी बघितल्या म्हणजेच काय, तर 4 ओमेगा क्यूब = किती असतो, तो असतो 1. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी काय होईल, ओमेगा पॉवर 4 म्हणजेच ओमेगा × ओमेगा क्यूब. तर ओमेगा क्यूब कटला, हरायला फक्त ओमेगा प्लस m/. आता बघा ओमेगाचा पॉवर -6 म्हणजे त्याला काय म्हणू शकतो आपण, ओमेगाचा क्यूब आणि त्याचा पॉवर -2. ओमेगाचा क्यूब 1 आणि 1चा पॉवर काही पण असेल तर ते 1च. ठीक आहे. प्लस या ठिकाणी बघा n/. ओमेगाचा पॉवर 5 म्हणजेच काय, ओमेगाचा क्यूब × ओमेगाचा स्क्वेअर. तो ओमेगाचा क्यूब 1, हा झाला आपला ओमेगाचा स्क्वेअर = 3. ठीक आहे. आता बघा याला सिम्प्लिफाय करत असताना एक गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे, हा आहे आपला ओमेगा. काय करू, ओमेगा आहे डिनोमिनेटरमध्ये, त्याला आपण ओमेगा क्यूब बनवू. ओमेगा क्यूब केव्हा बनवेल, जेव्हा मी याला ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय करेल. आता चालेल का, नाही. मग काय करावं लागेल, डिनोमिनेटरला केलं म्हणून न्यूमरेटरला पण करा. ठीक आहे. वरती पण मल्टिप्लाय, खाली पण मल्टिप्लाय. खाली काय झालं, खाली 1 झाला, कटला. आपल्याला खालचं कटवायचं, खाली काही ठेवायचं नाही. म्हणजे या ठिकाणी काय मिळेल मला 4. ओके. आणि या ठिकाणी जर मी ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, वरती ओमेगा स्क्वेअरने मल्टिप्लाय केलं, खालचं तर कटला. खालचा का बरं कटला, अरे ओमेगा क्यूब झाला. म्हणजेच माझ्याकडे काय उरेल फक्त, तर उरेल त्या ठिकाणी वरती उरेल ओमेगा स्क्वेअर प्लस m ॲज इट इज. सेम तसंच या ठिकाणी काय करायचं, खाली ओमेगा स्क्वेअर आहे ना, तर खाली पण ओमेगाने मल्टिप्लाय करा, वरती पण ओमेगाने मल्टिप्लाय करा. वरती करसाल तर वरती n ओमेगा उरेल, खाली ओमेगाचा बनेल क्यूब आणि ओमेगाचा क्यूब 1. म्हणजे त्या ठिकाणी काय बनेल n/1. म्हणजेच आपल्याला मिळालं बघा n ओमेगाचा फक्त ओमेगा = 3. ठीक आहे. आता आपल्याला जे काही सिम्प्लिफाय करायचं तर आपण त्या ठिकाणी काय करत असतो, ह्या फॉर्ममध्ये आपण घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. कुणाला, ओमेगाला. मग आता या ठिकाणी येणार नाही हे तर माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. पण हे ओमेगा हे आपल्याला कटवायचं. मग ते कसं कटवायचं, तर ते बघा काय करू आपण, 4 ओमेगा स्क्वेअर प्लस n ओमेगा ॲज इट इज प्लस m = 3. आता ते तर काय डायरेक्ट कटू शकत नाही. मग ते केव्हा कटेल, जर ह्या दोघांच्या मधला जर मी 4 कॉमन घेतला तर. म्हणजे काय, कारण की लक्षात घ्या आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, x² + x + 1 = 0. ठीक आहे. आता x म्हणजे काय, ओमेगाचं स्क्वेअर. म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा प्लस 1 = 0. ओके. हा 1 जर पलीकडे पाठवला तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाचा. ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगाचा हा फॉर्म्युला त्या ठिकाणी जर आपण पुट केला, केव्हा पुट करू शकतो, जर मी फक्त ओमेगा स्क्वेअर ओमेगा ठेवणार. म्हणजेच काय, मला या ठिकाणी दोघांमधलं कॉमन घ्यावं लागेल. तर केव्हा कॉमन येईल, जर मी nचं व्हॅल्यू 4 ठेवणार तर होईल ते 4 कॉमन येईल. ठीक आहे. म्हणजेच काय, समजा मी nच्या जागी जर 4 पुट केलं तर कसं होईल बघा, त्या ठिकाणी असं बनेल 4 ओमेगाचा स्क्वेअर प्लस 4 ओमेगा प्लस m = 3. ठीक आहे. मग मी काय करतो, आता जर समजा मी 4 घेतला कॉमन तर माझ्याकडे राहील ओमेगाचा स्क्वेअर प्लस, ओके, या ठिकाणी n कटला. ओके. मग काय राहिला फक्त ओमेगा प्लस m = 3. आता ओमेगा स्क्वेअर प्लस ओमेगा या जागी आपण -1 पुट करू. म्हणजेच काय मिळेल त्या ठिकाणी 4 -1 प्लस m = 3. म्हणजे m = काय मिळाला, 3 + 4 = 7. आपल्याला काढायचं आहे m + n. तर काय मिळालं,
तर यमची व्हॅल्यू 4 आणि एनची व्हॅल्यू 7 दॅट इज इक्वल टू 11. देअरफॉर ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. आता या ठिकाणी म्हणसाल की सर मग जर समजा एनच्या जागी दुसरी काही व्हॅल्यू पुट केली, एनच्या जागी जर दुसरी काही व्हॅल्यू पुट केली तर मग तो उत्तर वेगळं येईल. मग यांच्या जागी काही व्हॅल्यू पुट करू शकतो का? समजा काय पुट करता, काय बी पुट करू बघा. समजा यांच्या जागी 8 पुट करा. काय पुट करा? 8. मग जर यांच्या जागी 8 जर पुट केलं तर काय होईल? 4 ओमेगा स्क्वेअर प्लस 8 ओमेगा प्लस यम. या ठिकाणी 4 तर घ्यासान कॉमन, ओमेगा स्क्वेअर प्लस 2 ओमेगा. काही फॉर्म्युला बनवूच शकत नाही ना. ओके, सो त्यामुळे यांच्या जर आपल्याला कॉमन घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी काय करावं लागेल? 4च पुट करावं लागेल. तेव्हा ती व्हॅल्यू त्या ठिकाणी आपल्याला काय होईल तर मिळू शकते. मिळू शकते म्हणजे जो आपला फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये व्हॅल्यू मिळू शकते. ठीक आहे. किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला जर या ठिकाणी दुसऱ्या मेथडने सॉल्व्ह करायचं असेल तर आपण इथपर्यंत सॉल्व्ह केलेलं आहे. ओके, इथपर्यंत सॉल्व्ह केलं. मग आपण या ठिकाणी काय करणार तर आपल्याला ज्या व्हॅल्यू माहीत आहेत तर ओमेगाची काय -1 मायनस √3i/2 आणि ओमेगा स्क्वेअरची -1 प्लस √3i/2 ह्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करू शकता. मग जर ह्या व्हॅल्यू आपण या ठिकाणी पुट करणार तर त्या कंडिशनमध्ये त्या केसमध्ये आपल्याला एम प्लस एनची किंमत मिळू शकते. पण ते थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल, खूप मोठं होईल. तर त्याच्यापेक्षा साधी सोपी मेथड ही आहे की आपण अशा प्रकारचे एक्झाम्पल्स जर सपोज तुम्ही बोर्डचे पेपर देणार असाल किंवा दिलेले असेल तर त्या ठिकाणी बघा लक्षात घ्या आपण एक्सरसाइजमध्ये अशा प्रकारचे भरपूर काही गणितं सॉल्व्ह केलेले आहेत तर तिथं तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. सो दॅट्स वाय ऑप्शन नंबर 2 11 इज द करेक्ट आन्सर.